आणि आता आपल्या चर्चेकडे वळूया। अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप हे गेल्या काही दिवसांपासून कर्मठ हिंदू भूमिका घेताना दिसत आहेत। त्यांच्या मित्रपक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासोबत ते हिंदू जनआक्रोश मोर्चातही दिसले। पडळकरांच्या वक्तव्यांबद्दल बोलायचं झालं तर अख्खी जंत्री निघेल, पण अजित पवार सत्तेत भाजपसोबत राहून सुद्धा त्यांनी आपली प्रतिमा धर्मनिरपेक्ष अशी मेंटेन ठेवलेली आहे। त्यामुळे संग्राम जगताप यांनी केलेली काही वक्तव्य ऐकल्यानंतर त्यांनी थेट नोटीस बजावत संग्राम जगताप यांचे कान उपटले। तरीही संग्राम जगताप काही ऐकण्याच्या परिस्थितीत दिसत नाहीयेत। मुळात मुद्दा असा आहे की सणवाराला आनंद लुटायचा असतो, धर्माच्या नावानं उगाच खोडी काढण्यात काय हशील आहे। याचीच दुसरी बाजू म्हणजे भगव्याला तिरंग्यानं उत्तर देणारे पाकिस्तानचे ध्वज मिरवणाऱ्यांवर एवढ्या तीव्रपणे का बोलत नाहीत। राहिला मुद्दा संग्राम जगताप यांचा, तर ते अजित पवारांनी दिलेल्या तंबीलाही ऐकत नाहीयेत असं दिसतंय। याचा अर्थ काय? हा अहिल्यानगरचा नवा संग्राम समजायचा का? हाच आहे आपला आजचा चर्चेचा विषय। आणि या संदर्भातल्या चर्चेत आपल्यासोबत सहभागी होत आहेत डॉक्टर परवेज अशरफी, एमआयएमचे अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष आहेत, अजिंक्य बोरकर आहेत, राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे माजी नगरसेवक आणि संग्राम जगताप यांचे समर्थक आहेत, राजकीय विश्लेषक जयंत माइंडकर आपल्यासोबत आहेत आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे विकास लवांडे आपल्यासोबत आहेत। मी सुरुवातीला जाईन अजिंक्य बोरकर यांच्याकडे। बोरकरजी, अजित पवारांनी तंबी दिल्यानंतर सुद्धा संग्राम जगताप यांची वक्तव्य ज्याच्यावर आक्षेप घेतला जातोय ती थांबलेली दिसत नाहीयेत। समर्थन पक्ष तर करत नाहीये, मात्र तुम्ही करताना दिसतायत। का योग्य म्हणताय ही वक्तव्य तुम्ही? नाही, सर्वप्रथम आज आम्हाला इथं चर्चेला बोलवल्याबद्दल तुमचे पुरडीचे मी मनापासून आभार व्यक्त करतो। व आपण केलेल्या प्रश्नानुसार जसं माननीय अजितदादांनी जे काय आपण सांगितलं, नोटीस दिली, परंतु आम्ही ज्यावेळेस इथं खाली प्रत्यक्षामध्ये काम करत असताना जो काय आवाज उठवतात संग्रामभाई जगताप, ते याची सुरुवात समोरच्यांकडून पहिले करण्यात आली होती। मागे आता काही महिन्यापूर्वी ईद झाली, तर ईद मध्ये तशा प्रकारचे फतवे त्यांच्या धर्मगुरूंकडून काढण्यात आले होते। तर संग्रामभाईंनी फक्त हिंदूंचा आवाज उठवायचं काम हे फक्त संग्रामभाईंनी केलेलं आहे। बरं, डॉक्टर अशरफी काय म्हणणं याच्यावरती? असे कोणतेही फतवे मुस्लिम समाजाकडून काढण्यात आलेले नाहीये। उलट आम्ही ज्या वेळेस ईद होती त्यावेळेस आमचे मेसेज चालले होते की खरेदी करताना गोरगरीब जे व्यापारी आहेत त्यांच्याकडून खरेदी करा आणि त्यांना प्रोत्साहन द्या, कारण ते लोक जे आहेत ते जेव्हा ईद असती किंवा सण असतो, दिवाळी असो किंवा असे मोठे मोठे सणाच्या वेळेस ते लोक लोन काढून त्यांचा जो व्यापार आहे ते मोठा करण्याचा प्रयत्न करतात। म्हणून आम्ही स्पष्टपणे सगळ्यांना मेसेज केलं होतं का गोरगरीब व्यापाऱ्याकडून खरेदी करा, जेणेकरून त्यांचा उदरनिर्वाह होईल। असे कोणतेही फतवे मुस्लिम समाजाकडून काढण्यात आले नाही। संबंधित व्यक्ती आणि त्यांचे जे लोकप्रतिनिधी आहे हे हिंदू पोलिसांच्या दप्तरी नोंद कस काय? पोलिसांच्या दप्तरी त्या पत्रकाची नोंद कस काय दाखवत आहे? जर इथल्या नगरचं अजिंक्य बोरकर, मी तुम्हाला वेळ देते, दोघंही एकत्र बोललात तर मुद्दा कळणार नाही, त्यांचं बोलून होऊ दे, मी तुम्हाला वेळ देते। डॉक्टर परवेज बोला। फक्त काय झालंय की मागील 2 टर्मला हे मुस्लिम समाजाच्या मतांच्या मदतीने निवडून आले, या टर्मला ते जेव्हा भाजप सोबत गेले म्हणून मुस्लिम समाजाचा मताचा टक्का त्यांना कमी झाला, तेव्हापासून यांनी भगवी शाल आणि टोपी अंगावर घातली। नाहीतर याच्या पहिले ते हिरवेच होते, हिरवेच लोकांबरोबर राहत होते, मुसलमान सोबत होते। आता त्यांना कुठंतरी हिंदुत्व कळायला लागला किंवा ते प्रखर हिंदुत्वाची भूमिका घेऊन राहिले। प्रखर जे पहिले हिंदुत्व होते म्हणजे 2014ला अनिल राठोड, माजी आमदार अनिल राठोड यांना हे जातीवादी शक्ती बरोबर होते, शिवसेना सोबत होते, म्हणून सेक्युलर पक्ष म्हणून यांना शरद काय म्हणतात एनसीपी बरोबर एनसीपीचा उमेदवार म्हणून यांना निवडून देताना मुस्लिम समाजाने मतदान केलंय। महापौर करताना यांना 6 ते 7 नगरसेवक मुस्लिम समाज काही तांत्रिक अडचणींमुळे त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही, मात्र त्यांचा मुद्दा लक्षात आला। ते असं म्हणतायत की आतापर्यंत मुस्लिम समाजाच्या मतावरती हे निवडून आले, मात्र भाजपसोबत गेल्यानंतर मुस्लिम समाजाची मतं त्यांना कमी पडली आणि त्याच्यामुळे त्यांचा हा रोष आहे। अजिंक्य बोरकर, थोडक्यात आपला मुद्दा मांडा, मला इतरांकडेही जायचंय। अत्यंत चुकीचं बोलत आहे। आतापर्यंतच्या 3 निवडणुकांमधलं जर तुम्ही मतदानाची टक्केवारी बघितली तर यांच्या संबंधित जो परिसर आहे, मुकुंदनगर असेल, झेंडीगेट असेल, तर संग्रामभाई जगताप हे कायम 3ऱ्या किंवा 4थ्या नंबरवर राहिलेले आहेत। आणि आताच्या काळामध्ये संग्रामभाई हे स्वतः हिंदू आहेत आणि त्यांनी जो काय अन्याय घडतोय आणि तो हिंदूंचा आवाज उठवायचं काम हे संग्रामभाई करतात ते। आणि विशिष्ट समाजाला न करत नसून जे जिहादी वृत्तीचे लोक आहेत, आता जर साधं उदाहरण आहे, जर अहिल्यानगरचं नाव
हे शासनाने कायद्याने अहिल्यानगर केलंय. पूर्वी अहमदनगर होतं तर आम्ही हिंदू असून अहमदनगर नाव हे लावतच होतो आणि नाव घेतच आलो अभिमानाने. आम्ही कायदा मानतो, परंतु कायद्याने अहिल्यानगर नाव झालंय. आणि हे जे काही एमआयएमचे जे काही जिहादी वृत्तीचे जे लोक आहेत ना, तर हे वारंवार अहमदनगर म्हणतात, म्हणजे हे कायद्याला मानत नाही. ह्या गोष्टीला कुठेतरी आम्हाला एक आवाज उठवावा लागणार आहे. आणि आवाज संग्राम उठवतात ते जगतापांची म्हणून ही आम्ही भूमिका सगळं यापूर्वी का दिसली नाही? आता पहिल्यांदाच अशी दिसतेय, जर माझं चुकत अहिल्यानगर नाव नसेल तर. आता झालं ना मॅडम. आम्ही अहमदनगर होतो तर पूर्वी आम्ही सुद्धा अहमदनगर म्हणतच होतो. अहिल्यानगर नाव आता झालंय आणि नाही, वारंवार त्यांची आम्ही याच्या हिंदुत्ववादी आधी भूमिका म्हणते मी. हिंदुत्ववादी भूमिका यापूर्वी फार दिसली नाही. ते काही राजकारणामध्ये आज आलेले नाहीयेत, गेले अनेक वर्ष ते अगदी राजकारणात आहेत, बरोबर पण आहे. ही अशी भूमिका पहिल्यांदा दिसतेय. मग याच्या आधी वारंवार ह्या गोष्टीला आम्ही समजून सांगायचा प्रयत्न केला ना, संग्राम भाईंच्या माध्यमातून या सगळ्यांना समानता सगळं शांतता ठेवण्याचा वारंवार प्रयत्न केला. परंतु आता गेल्या ईद मध्ये ते म्हणतात हे सर्व खोटं आहे. तर पोलिसांच्या दप्तरी याची नोंद कस काय, हे पत्रक पोलिसांच्या याच्यात रेकॉर्डवर कस काय, यांचे हे पत्रक काढले ना. पूर्वी वारंवार आम्ही सांगत आलो ना, तुम्ही दोन समाजामध्ये ते निर्माण करू नका. परंतु काय झालंय का, हे जे काय एमआयएमचे काय ते 4-2 जण इथं आलेत. आता जर तुम्ही बघितलं तर मागच्या काही दिवसापूर्वी एमआयएमची सभा झाली. यांनी कोणत्या विषयावर बोलले? विकासावर बोलले का? नाही बोलले. फक्त इथं येऊन जातीय तेढ निर्माण करायचं काम, एकही शब्द विकास कामावर बोललेले नाही. आज जे भागातले गोष्ट करतात हे, तर मुकुंदनगर परिसर असेल, झेंडीगेट परिसर असेल, इथले रस्ते असतील, पाणी असेल, हे सर्व कामं कोणी केलेत? आमदार संग्राम भाईंनीच केलेले आहेत ना. आमचं तसं विषयच नव्हता. जे लोक जे जिहादी वृत्तीचे लोक आहेत तुम्ही म्हणताय जशाच तसं उत्तर संग्राम जगताप देतात. यापूर्वी शांततेत दिलं जात होतं, प्रकाशात येणार नाही, सामाजिक तेढ निर्माण होणार नाही याची ती काळजी घेत होते. पण आता असं झालं की त्यांच्या हे प्रयत्नावर पाणी फिरल्यामुळे ते जाहीर बोलायला लागलेत, असं तुम्ही दावा करा. मुद्दा लक्षात आला. विकास लवांडे मगाचपासून गालातल्या गालात हसतायत. त्यांना काही गोष्टी पटत नाहीत आणि नक्की काहीतरी कानपिचक्या मारायच्यात. नाही, खरं तर नम्रताजी, तुम्ही महत्वाचा विषय आज चर्चेला घेतलाय. ह्या विषयांची चर्चा होणं खूप आवश्यक आहे. हा शिवशाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. भूता परस्पर जडो मैत्र जीवांचं, हे विश्वची माझी घरं असं म्हणणाऱ्या ज्ञानोबांचा हा महाराष्ट्र आहे. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ असं म्हणणाऱ्या तुकोबांचा महाराष्ट्र आहे. ज्या अहिल्यानगर बद्दल आणि संग्राम जगताप यांच्याबद्दल आपण चर्चा करतोय, त्या संग्राम जगतापांना मला आपल्या माध्यमातून आठवण करून द्यायची आहे की नगर जिल्ह्यामध्ये मिरावली बाबा नावाचा दर्गा आहे. तिथे हजारो नव्हे लाखो हिंदू मुस्लिम एकत्र जमतात. तुम्ही तिथे हिंदूंना जायचं बंद करणार का? त्याच अहिल्यानगरमध्ये श्रीगोंद्यामध्ये ज्ञानोबा तुकोबांच्या वारकरी संप्रदायातल्या परंपरेतले संत शेख महम्मद महाराजांची समाधी आहे. त्यांची दिंडी पंढरपूरला जाते. तिथे दरवर्षी हरिनाम सप्ताह भरतो. त्या श्रीगोंद्यातल्या संत शेख महम्मद बाबांना ते वारकरी जात आहेत, भक्त मंडळ जातात, तिथं त्यांना जायला बंद करणार का? ज्या आमच्या आया बहिणींना कासार वर्षानुवर्षे बांगड्या भरतो, त्या कासार जो अत्तार आहे त्याला तुम्ही बांगड्या भरायला जायला आया बहिणींना बंद करणार का? काय काय बंद करणार? हिंदू मुस्लिम ऐक्याची परंपरा ही महाराष्ट्राची, देशाची हजारो वर्षाची परंपरा आहे. या देशाच्या स्वातंत्र्य लढ्यासाठी शेकडो हजारो मुस्लिमांनी सुद्धा बलिदान दिलेलं आहे. आज मुस्लिमांची मला खरं तर कौतुक करावंसं वाटतं. शांतताप्रिय मुस्लिम जे लोक आहेत त्यांना रोज उचकवलं जाते, त्यांना रोज देशभक्तीचं सर्टिफिकेट मागले जाते, रोज तिथे राष्ट्रप्रेमाचं भक्ती सर्टिफिकेट मागितलं जाते. हे सर्टिफिकेट मागणारे धर्मांध विचाराचे लोक, आमदार संग्राम जगताप असतील, आमदार गोपीचंद पडळकर असतील, नितेश राणे असतील, महेश लांडगे असतील, हे भारतीय जनता पार्टी आणि अजितदादांच्या पक्षाचे लोक सभागृहात कोणती शपथ घेतली होती? यांनी या पद्धतीची शपथ घेतली होती का? खरं तर विधानसभेच्या सदस्यत्वाची शपथ यांनी पायदळीत उडवलेली आहे आणि यांना सरकार पाठीशी देते. अजितदादांनी संग्राम जगताप यांना नोटीस काढण्याचा फक्त स्टंट केलेला आहे. अजितदादा जर म्हणत असतील ना, मी शिवशाहू फुले आंबेडकरांचा आहे, यशवंतराव चव्हाणांचा वारसा सांगतो, पुरोगामी विचाराचा वारसा सांगतो, सर्व धर्म, तर अजितदादांनी संग्राम जगताप यांना केवळ नोटीस न काढता पक्षातनं हकलपट्टी करून आपला अजितदादांचा बाणा दाखवून द्यावा. बर, जयंत माइंडकर, याचं विश्लेषण करायचं झालं, काही शक्यता ज्या आता चर्चेला आलेल्या आहेत. एक शक्यता जी आता विकास लवांडे यांनी थोडक्यात बोलून दाखवली ते म्हणजे संग्राम जगताप यांच्यावर अजित पवारांनी केलेली कारवाई म्हणजे तुम्ही मी मारल्यासारखं करतो, तुम्ही रडल्यासारखं करा, अशा पद्धतीची ती कारवाई आहे, अशी एक चर्चा आहे. दुसरी चर्चा अशी आहे की अजित पवारांनी एवढं समजावून सांगून सुद्धा संग्राम जगताप यांची भूमिका बदलत नाहीये. याचा अर्थ दुसरं कुठलं तरी वारं त्यांच्या अंगावरती यायला लागलेलं आहे, म्हणजे दुसऱ्या पक्षाचं. आणि तिसरी गोष्ट म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाचे डायनॅमिक्स याच्यामधून चेंज करायचा, बदलायचा प्रयत्न होतोय. तुम्हाला याच्यात कुठलं वजन जास्त वाटतंय? नम्रता, तुझ्या अनालिसिस, तुझे जे 3 पॉईंट सांगितले त्यातला मधला जो पॉईंट दुसरा जो आहे तो मला जास्त महत्त्वाचा वाटतो. आणि मी सरळ नाव घेऊन सांगतो की सध्या संग्राम जगताप त्यांच्यावर
ते ज्या पद्धतीचे भगवा किंवा आता त्यांचे समर्थक जशा प्रकारचा भगवा आपल्या ते रुमाल वगैरे त्याला म्हणता येईल जे काय असेल ते बांधून बसलेले आहेत, हे पाहता ते भाजपच्या इशाऱ्यावर चालत आहेत. आणि सरळ शब्दात सांगतो, हे जे 3 पक्षांचं सरकार आहे हे सिस्टमॅटिकली एकेका पक्षाला एकतर तुम्ही आमच्यात या नाही तर बाहेर जा असं सांगण्याचा तर हा एक प्रकारे प्रयत्न नाही आहे, इतकी शंका येते. याचं कारण ज्या अजितदादांच्या विषयी जे काही आता विकास लवांडे जेवढे काही शब्द बोलले ते अगदी खरे आहेत, की ज्यांच्याविषयी ज्यांच्या एकदम कठोरपणाविषयी किंवा ते एकदम एका मिनिटात निर्णय घेतात, अशा प्रकारची विधानं अजित पवारांनी गेल्या त्यांच्या 35 वर्षाच्या करिअरमध्ये कधीही सहन केलेली नसतील. ती आता जर का ते टॉलरेट करत आहेत तर याचा अर्थ असा, या विधानांच्या मागचा बोलाविता धनी कोण आहे, ज्याचं मी भाजप त्यांच्यामध्ये आहे. आणि त्याच्या अर्थात याचं कारण काय आहे, केवळ एखादं अहमदनगर किंवा अहिल्यानगर एका मिनिटात सांगतो मध्ये काय अहिल्यानगरच म्हणा किंवा अहमदनगरच म्हणा, आता जे बोलले त्यांचे समर्थक, आजही CSMT छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस याला VTचं तिकीट द्या असं म्हणणारी माणसं तुम्हाला विंडोवर सापडतील. तुम्ही प्रत्येकाच्या विरुद्ध जिहादी म्हणून म्हणणार आहात का, किंवा याला ख्रिश्चन समर्थक किंवा ब्रिटिश समर्थक म्हणणार आहात का? आजही हुतात्मा स्क्वेअरला फ्लोरा फाउंटन म्हणणारी माणसं आहेत. त्याच्यामुळे इतका जो काही एक आधीच तर नावं बदलून जो काही पोलरायझेशन करतात त्याच्यात हे अजून वाढवलं जात आहे. आणि यातल्या एकाही प्रश्नाचं उत्तर जगताप किंवा त्यांचे समर्थक देऊ शकत नाहीत. माझा सरळ मुद्दा हा आहे की जर जो आरोप विकास लवांडेंनी पण केला की करायचं तर अजित पवारांनी कारवाई अशी करावी की त्यांना काढूनच टाकावं, ते नेमकं होत नाहीये. आणि त्याच्याचमुळे याच मुद्द्यावर माझा प्रश्न असा आहे सर, की अजित पवारांची तुम्ही म्हणताय की अजित पवार कदाचित त्यांच्यावरती त्यांची भूमिका किंवा आयडिओलॉजी बदलण्याचा दबाव असू शकतो, की त्यांची ही अपरिहार्यता आहे, हा अंडरकरंट असू शकतो अजित पवारांच्या वर दिसणाऱ्या आयडिओलॉजीच्या शेल खालचा हा एक अंडरकरंट आहे असं म्हणता येईल का? ती अपरिहार्यता आहे. सध्या आता अजित पवार माघारी परतू शकत नाही. त्यामुळे त्यांना जे काही मी सांगितलं की मर्जर, आता त्यांना दुसरा मार्ग उरलेला नाहीये. त्यांच्या पत्नी ऑलरेडी राज्यसभेवर भाजपच्या सपोर्टवर गेलेल्या आहेत. त्याच्यामुळे आणि उपमुख्यमंत्री पदाच्या पलीकडे त्यांना महाविकास आघाडीत येऊन काही मिळणार आहे याची शक्यता आता त्यांना उरलेली नाही. त्याच्यामुळे जे काही आहे ते इथेच आहे आणि त्याच्याच करता हा एक दबाव हे दोन्ही पक्षांच्या, हे शिवसेना शिंदे गटाच्याही बाबतीत हे काही दिवसांनी घडू शकतं, किंवा आत्ताही ते ठाणे आणि मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या दरम्यान हे घडू शकतं. आणि तेच आत्ता कुठेतरी जिहादी वगैरे शब्द काढून किंवा तुम्ही अहमदनगरला अजूनपर्यंत अहिल्यानगर का म्हणत नाही, तर त्याचं मी उत्तर दिलं. आजही VT म्हणणारी माणसं आहेत, त्यात काही फारसा मोठा फरक पडत नाही. किंवा आता लवांडे सुद्धा कॅज्युअली नगर म्हणाले, ते अहिल्या की अहमद हा प्रश्न उद्भवत नाही, आपण त्याला नगरच म्हणतो, ही सुद्धा फॅक्ट आहे. त्याच्यामुळे हे नको ते विषय काढून एक प्रकारे पोलरायझेशन करायचं आणि त्याच्या भरवशावर पुन्हा भाजप एक प्रकारे जे 3 पक्षांचं आहे ते कदाचित 2 किंवा एका पक्षाचं 2029 पर्यंत करण्याचा हा एक त्यांचा लॉंग टर्म प्लॅन आहे असा डाऊट येतो आहे. नाही, तुम्ही आता VTचं आणि CSMT हे उदाहरण जे दिलं त्याच्यावरनच कसं आहे, सवयीचा भाग म्हणून ते येणं ही वेगळी गोष्ट असते, पण जाणून बुजून करणं हा खोडसाळपणा असतो. अहिल्यानगरमध्ये असे काही प्रकार हे खोडसाळपणे केल्याचं सुद्धा समोर आलेलं आहे, की अहमदनगर कुणी म्हटलं तर अहिल्यानगर म्हणून दरडावणारे सुद्धा आहेत, आणि आम्ही अहिल्यानगर म्हणणार नाही, आम्ही अहमदनगरच म्हणू असं म्हणून आपली ॲडमंट भूमिका मांडणारे सुद्धा आहेत. दोन्ही बाजूला ॲडमन्सी तेवढीच आहे, दोन्ही बाजूला आपली भूमिका, आपला शब्द लावून धरणारे वेगळे आहेत, खोडसाळपणा करणारे आहेत. डॉक्टर अशरफी, अहिल्यानगरमध्ये हे काय चाललेलं आहे, म्हणजे फक्त हे नावापासून सुरुवात झालेली आहे की त्याच्या आधीपासून हे अंडर करंट्स होते जे आता नेते बोलायला लागले म्हणून समोर यायला लागलेत? देश आहे, स्टेट आहे, त्या हे जे पूर्ण आहे अहमद निजामसाठी बसवलेला हा राज्य म्हणजे शहर आहे, हे कोणी त्याच्यावर हल्ला करून त्याचं नाव बदली केला असा कोणताही प्रकार नाहीये. परंतु गंमत अशी आहे तर या लोकांना अहमदचा प्रॉब्लेम आहे, म्हणून इथं यांनी यांच्या राजकारणासाठी तिकडं चोंडीला जे आहे मुख्यमंत्री जेव्हा शिंदे साहेब होते त्यांनी तिथं
ऐलान करून टाकलं की आजपासून अहमदनगरचं नाव अहिल्यानगर. अहो, अहमदनगरच्या लोकांना तुम्ही विचारलं का? इथं महानगरपालिकेमध्ये जो आयुक्त होता तेव्हा पूर्ण महानगरपालिका बरखास्त झाली, तेव्हा स्वतःच्या पॉवरचा बेकायदेशीर वापर करून त्यांनी अहमदनगरचं नाव बदललं. अहो, तुम्ही कायदेशीर बदला ना. तुम्ही स्वतःचे पॉवरचा इस्तेमाल कशासाठी करत होते? का तुमच्या तिथं जे जे अजित पवार साहेब आहेत त्यांची मॅडम जे ते तिथून उभे होते त्यावेळेस त्यांना असं वाटत होतं की निवडून येण्यासाठी गरज कसली आहे, तर त्यांनी त्यावेळेस अहमदनगरचं नाव बदलून अहिल्यानगरचं हे केलं आणि त्यासाठी त्यांनी समर्थन दिलं जेणेकरून त्या समाजाचे मतदान त्यांना भेटतील. पण ते वेगळी गोष्ट आहे का ते तिथं हरलेत. परंतु अहमदनगरच्या लोकांना हे पाहिजे का? अहमदनगरचं नामांतर नाही पाहिजे. कोणतेही समाज असो त्यांना अहमदनगरचं नावचं बदलीकरण नाही पाहिजे, नामांतर नकोय. पण हे लोक फक्त यांच्या घाणेरड्या राजकारणासाठी हा विषय वारंवार घेत आहे. दुसरी गोष्ट, विकास सर जे सांगत होते की अजित पवार साहेबांचा, तर मी स्पष्ट सांगतो की अजित पवार साहेबांच्या हातामध्ये एवढी कॅपॅसिटी आहे का ते पूर्ण मॅनेजमेंटला आपल्या पद्धतीने हँडल करू शकतात आणि एक आमदार त्यांना हँडल होत नाहीये. म्हणजे हे विशेष गोष्ट आहे. म्हणजे असं गंमत आहे ती तू राडल्यासारखा कर आणि मी मारल्यासारखा करणार. तिसरी गोष्ट की संबंधित जे आमदारांचे जे समर्थक आहेत त्यांना हे माहित नसावा की हे जे आमदार आहे यांचे वडील आणि त्यांचे आजोबा हे लोक वारकरी संप्रदायाचे. म्हणजे या लोक जेव्हा ते गावातून अहमदनगर मध्ये आलेत ते हे मुस्लिम समाजाचं एक म्हणजे फॅमिली आहे, त्यांच्या मदतीने अहमदनगर मध्ये आले आणि त्यावेळेस हे वारकरी संप्रदाय समोर आणून, वारकरी संप्रदायाला कोणती जात धर्म नसती. म्हणजे ते सरांनी सांगितलं एकीकडे मीरावाली पहाडे आणि दुसरीकडं शेख मोहम्मद बाबा शिरकोंदेला. म्हणजे वारकरी संप्रदायाला कोणतीही जात धर्म नसताना आता हे लगेच भगवे कसं काय झाले? म्हणजे यांनी वारकरी संप्रदाय सोडलाय काय हा मोठा प्रश्न आहे. आणि ज्या मुस्लिम समाजांनी यांना कांद्यावर घेऊन नाचले, डोक्यावर घेऊन नाचले, आज तेच त्यांना जिहादी आणि लांडे आणि हिरवे साप कसं काय दिसतात हा मोठा मुद्दा आहे. फक्त हे लोक आहे ना प्रगतीला बाजूला ठेवून हिंदू मुस्लिम दंगल घडवण्यासाठी हा सगळा प्रयत्न वारंवार करत आहे. डॉक्टर अशरफ, एक छोटासा प्रश्न आहे, तुम्ही जे अहमदनगर म्हणताय हे सवयीनुसार म्हणताय की इकडे जे अजिंक्य बोरकर बसले त्यांना खिजवण्यासाठी म्हणताय? मुद्दा म्हणून. अहो मॅडम, 45 वर्ष झाले आम्ही अहमदनगर म्हणतोय. आता बदललं की नाव कायद्याने? राजकारणासाठी बदललं असेल किंवा कशासाठी असेल, बदललंय ते नाव कायद्याने? इतकी वर्ष अहमदनगरचा आदर झाला, आता अहिल्यानगरचा करायला काय हरकत आहे? स्टँड येते आणि नक्कीच हा अहमदनगर परत अहमदनगर होणार हा आमचा विश्वास आहे. आम्हाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं कोणतंही हे नाहीये. फक्त आम्ही ज्या शहरामध्ये राहतो त्याच्याबद्दल प्रेम आहे म्हणून तो आम्ही अहमदनगर म्हणतोय. कुणाला डिवचण्याचा प्रयत्न आमचा नाही. नक्कीच हे लोक आम्हाला डिवचण्यासाठी काय काय बोलतात हे तुम्ही तुमच्या मीडियाच्या माध्यमातून लोकांना दाखवत आहे. ठीक आहे, अजिंक्य बोरकरांना काय बोलायचं? आताच तुमच्या लक्षात आलं असेल का यांची जी मनोवृत्ती आहे, जिथं ज्यावेळेस आपण जसं त्यांनी सांगितलं का चुकून आपण जे पुन्हा व्हीटी स्टेशन म्हणतो, जे अंगवळणी पडलेलं आहे, हे जे मुद्दामून अहमदनगरचे डिवचनाचे प्रकार काढतात. आणि हे जे काय आहेत, आम्ही आता काल परवा संग्राम भाईंनी तुम्हाला सांगितलं शिवशाहू फुले आंबेडकरांना मानणारा आमचा पक्ष आहे, त्या दिशेने चालणार आहे. परंतु हे जे काय आहेत, आता जर मागच्या आठवड्यात जर बघितलं तर गोवंश तिथं कोटलामध्ये रोडवर आणून टाकण्यात आलं. हे कुणी केलं? त्याचे आरोपी पकडले ते कोण होते? जर सरकारने जर गो हत्येवर बंदी आणलेली आहे तर मुळीच हे कायदा मानत नाहीये, तरी गो हत्या करतात, गोवंश तिथं आणून टाकले जातं. तर याचे पाठराखण तुम्ही सर्वजण करणार आहे का? हे तुम्ही जे मुद्दामून याच्यापूर्वी होत होतं का या सगळ्या गोष्टी? ह्या आता वारंवार जे लोक जी वृत्ती, जी जिहादी वृत्ती जी काम करतीये त्या वृत्तीच्या विरोधात संग्राम. माझा ह्याला धरूनच अजिंक्य बोरकर प्रश्न आहे की अहमदनगर असताना असे प्रकार तुलनेने कमी ऐकायला मिळायचे. त्यानंतर अहिल्यानगरसाठी जेव्हा लढा सुरू झाला, अहिल्यानगर झालं तेव्हा मी म्हणत नाही, अहिल्यानगरसाठी ज्या वेळेला लढा सुरू झाला त्यावेळेला इथले काही राजकीय नेते मोठे झाले. मी तुमच्या नेत्याचं पर्टिक्युलरली नाव घेईन असं नाही, अनेक आहेत ज्यांनी मागणी केलेली होती. ते इथले नेते मोठे झाले आणि त्यांनी आपल्या आपल्या राजकारणासाठी ज्या वेळेला ॲक्शनला रिॲक्शन किंवा रिॲक्शनवरती आलेली ॲक्शन, हे सगळे प्रकार इथे घडायला लागले. ते गेल्या काही काळामध्ये माझ्या आठवणीत तरी घडतायत. माझं चुकत असेल तर सांगा. नक्कीच तुम्ही म्हणतात त्यात नाही, परंतु कायद्याने संविधानाने नाव काय दिलंय?
अहिल्यानगर, अहमदनगरचं अहिल्यानगर झालंय. तुम्ही आम्ही पूर्वी ज्यावेळेस अहमदनगर कायद्यांना होतं तर आम्ही सर्वजण अहमदनगरही घेत होतो ना. मला सांगा, गो हत्या ज्यावेळेस झाली, गोवंश तिथं टाकण्यात आलं, तर मग तुम्ही सर्वजण त्याच्याबद्दल तर तुम्ही काही बोलायला तयार नाही. मग त्याच्या विरुद्ध ज्यावेळेस आमदार रस्त्यावर बसतो, ते गोवंश रस्त्यावर टाकलं जातं आणि त्याच्यानंतर 7 कत्तलखाने तोडल्या जातात, त्याबद्दल तर तुम्ही लवंडे साहेब काही बोलत नाही आणि ते पण काही बोलत नाही. मग त्याचं तुम्ही पाठीराखण करतात. कायद्याने त्याला विरोध आहे. माझी मुद्दा तुमचा लक्षात आला. माझी वेळ संपत आले. मला अजून लवांडे आणि माइंडकर दोघांकडे जायचंय. लवांडेजी, शेवटची 30 सेकंद. हे कुठल्या दिशेने चाललेलं आहे सगळं? नाही, खरं तर आता जे बोरकर जे बोलतायत, अजितदादांच्या पक्षाची जर ते भूमिका मांडत असतील तर मला अजितदादांना आपल्या माध्यमातून निवेदन करायचे की दादा, तुम्ही आता शाहू फुले आंबेडकरांचं, यशवंतराव चव्हाणांचं नाव घेणं बंद करावं. कारण तुमचे प्रवक्ते सुद्धा आता प्रसार माध्यमांच्या माध्यमातून जाहीरपणाने हिंदुत्ववादाचं समर्थन करतायत. तुमची नोटीस जी होती तो स्टंट होता असंच म्हणावं लागेल. आणि हा महाराष्ट्र सुसंस्कृत लोकांचा आहे, शांतताप्रिय महाराष्ट्र आहे. हिंदू मुस्लिम करण्याचा अनेक वेळा हे सत्ताधारीतले आमदार करत आहेत. जेव्हा या देशाचे राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम होते, देशाचे पंतप्रधान मनमोहन सिंग साहेब होते, तेव्हा हिंदू खतरे नव्हता. पण जेव्हा नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले, तेव्हा हिंदू खतरे में येतो. आणि इन्सान खतरे में हे मात्र त्यांना दिसत नाही. ही वाईट परिस्थिती निर्माण झालेली आहे. दादांनी आपला बाणा दाखवावा. ठीक आहे. माइंडकर सर, ऍक्शनला रिॲक्शन असं प्रत्येक वेळेला ह्याचं रिझनिंग दिलं जातं, मात्र ऍक्शन दोन्ही बाजूकडून होते हे विसरून चालणार नाही. नाही, पण मला हे थोडंसं पटत नाही की एखादी गोष्ट आपण म्हणजे तुम्ही आज अहिल्यानगर झालं म्हणजे उद्याच्या उद्या तुम्ही म्हणा, अशा प्रकारचं इम्पोज करायला हा उत्तर कोरिया नाही, हा भारत आहे. त्याच्यामुळे तुम्ही असंच म्हणा, कारण भारतीय राज्यघटनेने हे मान्य केलेलं आहे. अशा प्रकारचं इम्पोजिशन हे होऊ शकत नाही. जे चलतीत असतात ते शब्द येणार, ते येतात आणि तो काही फार मोठा गुन्हा नाही. आता दुसरा प्रश्न असा आहे, म्हणजे जे आता या बाबतीत मी जे पहिल्याच वाक्यात सांगितलं की जे आता विकास लवांडे सरळ बोलले, अजितदादा तुम्ही उरले ना, मी याच्या पलीकडे सांगतो, अजितदादा हे एक प्रकारे भाजप त्यांच्याकरता तुमच्याकडे दुसरा पर्याय नाही. कारण संग्राम जगताप जर का अजूनपर्यंत ऐकत नाही आणि त्यांचे प्रवक्ते जर का या भाषेत बोलतात, याचा अर्थ असा, अजितदादा याचे तुम्हाला आमच्याकडे येण्याशिवाय पर्याय नाही आणि तुम्ही या, एवढीच आम्ही वाट पाहतो आहे. याच्या पलीकडे काहीही मुद्दा लक्षात आला. एक कसं आहे माहितीये का, एखाद्या ठिकाणी ज्या वेळेला अशी सामाजिक तेढ निर्माण होते, त्यावेळेला काय तो संपूर्ण समाज तिथे अगदी असा धोक्यात आलेला असतो आणि एकमेकांच्या समोर असं नसतं. त्या समाजामधला एक कोपरा अस्वस्थ असतो, त्याच्याकडनं त्या अस्वस्थतेमधनं म्हणा, राजकारणासाठी म्हणा, हे काहीतरी केलं जातं. आणि त्याच वेळेला समोरच्या गटामध्ये सुद्धा काही सगळा समाज त्याच्या विरोधात जात नाही, तिथेही एक अस्वस्थ कोपरा असतो. तो अस्वस्थ कोपरा हा चाल करून जातो. ऍक्शनला आलेली ही रिॲक्शन असते आणि ते वाढत जातं. ते मोठं आपल्याला असं वाटतं कारण त्याचा राजकारणासाठी वापर होत असतो. त्यामुळे अहिल्यानगर वासियांना सांगणं एवढंच आहे की आपला वापर राजकारणासाठी होणार नाही, आपल्या मताचा वापर राजकारणासाठी होणार नाही, एवढी फक्त काळजी घ्या. बाकी हे भगवे, हिरवे, काळे, निळे, पिवळे, आणखीन कुठले कुठले रंग हे येत राहणारच आहेत. चर्चेसाठी सगळ्यांनी आपल्याला वेळ दिला, सगळ्यांचे आभार. आजचा धुळा इथेच थांबतोय.